गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आजच्या जीवनातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मनुष्य दुःखी का होतो, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख का नाही। पण त्याला उत्तर दिलेलं आहे ना, मनुष्याचा भोळेपणा, मनुष्यानं अनदेखीत केलेलं कर्तव्य। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये समोरचा फायदा कधी घेतो बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा भोळा स्वभाव असतो तेव्हा समोरचा मनुष्य फायदा घेतो ना। या जगामध्ये साध्या सरळ लोकांचा वापरच होत आलेला आहे ना, तर शार्प माइंड असलेल्या लोकांचा सन्मान होतो। म्हणजे जर आपल्याला मोठं व्हायचं असेल, पैसा यश आदर मिळवायचा असेल ना, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा भोळेपणा नेहमी सोडून द्या आणि स्मार्ट बना। कारण भोळेपणानं कोणीही यशस्वी होऊ शकत नाही, पण शार्प माइंड जर असेल ना तर नेहमी यशाचं शिखर गाठलं जाऊ शकतं। आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की शार्प माइंड म्हणजे काय बरं? कोणाची चोरी करायची का, कोणाला दुःख द्यायचं का? अजिबात नाही। आपल्या डोळ्यासमोर आपली जर कोणी बेइज्जती करत असेल तर आपण पाहत राहायचं का बरं? त्याच्याशी सामना करायला हवा ना। काही लोक पाहत बसत असतात आणि उलट भगवंताला दोष देतात। माझ्या जीवनामध्ये दुःख आलं मग त्याला भगवंत काय करेल बरं? ही चुकी तुमचीच आहे ना। म्हणून हे जीवन जगताना या संसाररूपी या जाळ्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात ना, तुम्ही हुशार राहायला हवं। आणि मनुष्य हुशार कधी राहतो बरं? की त्याला वेळोवेळी सर्व काही मार्गदर्शन होतं। आणि आपल्याला रोज निरूपणामध्ये मार्गदर्शन होत आहे। आपल्या जीवनामध्ये काही कमीपणा आहेत, या सर्व निरूपणामधून भरून निघतात ना। म्हणून याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय? याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी जगाला दाखवून दिलं ना, हुशारी, चातुर्य, नियोजन, गुप्तता आणि शौर्य यांच्या जोरावर मोठं साम्राज्य उभं राहू शकतं। आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जो भोळा मनुष्य आहे त्याला सगळेच खाऊन टाकायला कमी करणार नाहीत। म्हणून कोणी तुमचं श्रेय हिसकावून घेईल, कोणी तुमची इज्जत काढेल, तर कोणी तुमचा पैसा वापरेल। म्हणून बघा, अब्दुल कलामजी सर्वांना माहीत असतील। बघा, ते म्हणायचे, एकदा या जगामध्ये तुमची किंमत आहे ना ती तुम्हीच ठरवायची असते, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्तात विकत घ्यायला कमीसुद्धा पडणार नाहीत। म्हणजे काय बरं? म्हणजे जर आपणच आपल्याला कमी लेखलं तर लोकसुद्धा आपल्याला कमीच लेखतील ना। म्हणून आपली किंमत कशी निर्माण करायची ना, हे आपल्यावरच असतं। म्हणूनच जोपर्यंत तुम्ही स्वतः उभे राहत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला हात देणार नाही। म्हणून आता तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे। भोळं राहून आयुष्यभर हे लोकांची हमाली करायची की शार्प बनून स्वतःचं आयुष्य सुंदर बनवायचं? बघा, भगवंतांनी आपल्याला काय सांगितलं आहे बरं? मनुष्याचं भोळं काय असावं बरं? मनुष्य आतून भोळा असावा, मनुष्याचं मन भोळं असावं। पण समोरच्याशी बात करताना, समोरच्याशी व्यवहार करताना ते व्यावहारिक पद्धतीनंच बनायला हवं। पण मनुष्य मात्र भक्ती कधी भोळी करत नाही। जेव्हा मनुष्य भक्ती मार्गामध्ये भोळंपण दाखवेल ना, तर भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही। पण मनुष्य भोळेपण आहे ना, तो जीवनामध्ये दाखवतो। हा भोळा स्वभाव, हा निर्मळ स्वभाव आहे ना, तो मनुष्याने भक्ती मार्गामध्ये दाखवायला हवा। पण भगवंताशी तो चातुर्य दाखवतो। मग भगवंताशी चातुर्य दाखवून तुम्ही सक्सेसफुल व्हाल का बरं? भगवंताशी आहे ना, आईप्रमाणे वागावं,
भगवंत आपली आईच आहे ना. आपण मुलाप्रमाणे वागलं पाहिजे. आई आणि मुलाचं कसं नातं असतं ना, तसं भगवंताचं आणि आपलं असलं पाहिजे. म्हणजे भगवंतापुढं मनुष्याने रडावं सुद्धा, पण मनुष्याचा हक्क तेवढा आहे का बरं? त्यासाठी भगवंतावर आपला हक्क असावा लागतो. आणि हा हक्क कुठून येतो बरं? हा हक्क येतो विश्वासानं, हा हक्क येतो श्रद्धेनं, 2 वेळच्या उपासनेनं, रोजच्या श्रवणानं. मग जर आपल्या या उलट आपल्या मनामध्ये वाईट विचार असतील, आपल्या मनामध्ये दुर्गंधी भरलेले असेल, तर आपण भगवंताच्या जवळचे होऊ का बरं? भगवंताच्या हक्काचे होऊ का बरं? नाही ना. म्हणून जर तुम्हाला स्मार्ट बनवून हे स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं असेल ना, तर आज आपण आहेत ना 10 असे उलटे नियम पाहणार आहोत, जे तुम्हाला सरळ साध्या माणसापासून शार्प माइंड व्यक्ती बनवतील. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुमचा कमकुवतपणा तो काढून टाकून तुमच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करतील. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये कोणाला तुमचा कमकुवतपणा दाखवू नका. बघा, नाहीतर लोक आहेत ना तुम्हाला फाडून टाकतील. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते ना, शक्ती लपवणं आणि योग्य वेळी ती दाखवणं हेच खऱ्या रणनीतीचं रहस्य आहे ना. ही शिकवण आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जो स्वतःची ताकद दाखवतो ना, तोच आदर आणि यश आणि पैसा सत्ता मिळवत असतो. कल्पना करा, एका कंपनीत 2 कर्मचारी आहेत. पहिला कर्मचारी नेहमी आपल्या वागण्यातून कमकुवतपणा दाखवतो, तो इतरांकडून मदत मागतो आणि लोकांच्या कृपेवर तो अवलंबून राहतो. आणि दुसरा कर्मचारी मात्र आपली ताकद गुप्त ठेवतो, योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि त्याच्या कामातून आपले मूल्य सिद्ध करतो. या दोघांपैकी कोण पुढे जाईल बरं? अर्थातच दुसरा व्यक्ती जाईल ना. म्हणजे तुमचा कमकुवतपणा आहे ना, ही फक्त तुमच्याच हातात असलेली ताकद आहे. तुम्ही ते दाखवून दिली तर तुमचं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, आणि तुम्ही ती नियंत्रित केली तर तुम्हाला यशाच्या शिखरावर सुद्धा नेऊ शकतं. आता दुसरी गोष्ट आपण माहीत करून घेऊया, स्वतःची इज्जत करा. बघा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुम्ही स्वतःला किंमत दिली नाही ना, तर जग तुमची किंमत कधी ओळखणार नाही. तुमची इज्जत ही तुमच्या यशाची पहिली पायरी आहे, हे तुमच्या डोक्यामध्ये फिट घालून ठेवा. बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ना, स्वाभिमान आहे ना, हा माणसाच्या आत्म्याची ताकद आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता, तेव्हा जगही तुम्हाला कमी लेखतं. तुम्ही कल्पना करा बरं, तुम्ही एका बिझनेसमॅन मीटिंगमध्ये आहात. जर तुम्ही स्वतःची किंमत न ओळखता कमी मानाची वागणूक घेतली, तर लोक तुमच्याकडे दुर्लक्षच करतील ना. परंतु जर तुम्ही आत्मविश्वासानं आणि स्वाभिमानानं वागत असाल, तर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो. म्हणजे स्वतःची इज्जत आहे ना, ही तुमच्या शक्तीचा पाया आहे. जरा आधार मजबूत ठेवला तर यश तुमच्यापर्यंत नक्की पोचतं. म्हणजे काय बरं? म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपली इज्जत आहे ना, ही खूप महत्त्वाची असते. कधीकधी मनुष्य करतो काय बरं? पैशाच्या या लोभापायी मनुष्याची इज्जत आहे ना, ही धुळीस मिळून टाकतो. मग त्याच्या जीवनामध्ये परत ती इज्जत येते का बरं? कधीच येत नाही. म्हणून आलेली इज्जत आहे ना, ती आपण कमवायला हवी. पैशाच्या लोभापायी ती धुळीस मिळवू नका, नाहीतर आयुष्याची बर्बादी व्हायला वेळ लागणार नाही. आता आपण तिसरी गोष्ट पाहणार आहोत की योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर करा. बघा, भगवंतांनी सुद्धा आपल्याला सांगितलंच आहे ना, मनुष्याचं हे तोंड आहे ना, मनुष्याची ही जीभ आहे. या जिभेनं काय बोलावं, कोणते शब्द वापरावे, कारण हे शब्द तलवारीसारखेच असतात ना, हे शब्द बाणासारखे असतात. एकदा का मुखातून सुटले की कुठे पडतील याचा भरोसा नाही, ते कधीच परत येत नाही. म्हणून हे शब्द आहेत ना, तुमच्या आसरा आहेत.
जर तुम्ही योग्य वेळी योग्य शब्द वापरलेत तर ते नातं टिकवतात, संधी निर्माण करतात आणि आयुष्यसुद्धा बदलून टाकतात ना. परंतु चुकीच्या वेळी चुकीचं बोलणं, चुकीचे शब्द वापरणं तुमचं भविष्यसुद्धा बर्बादच करून टाकतात ना. म्हणून तुम्ही असं समजा की तुम्ही एका महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहात आणि बोर्ड मीटिंगमध्ये तुमच्या कल्पनांची मांडणी करायची आहे. जर तुम्ही विचारपूर्वक आणि शांतपणे आणि स्पष्ट शब्दात विचार मांडले ना तर तुमची कल्पना मान्यसुद्धा पावेल आणि पुढे संधीसुद्धा निर्माण होतील. परंतु जर तुम्ही तिथे अचानक निष्काळजीपणानं किंवा गोंधळून बोललात तर संधी हातातून निघून जाईल. म्हणजे तुमचे शब्द आहेत ना ते तुमच्या विचारांचे प्रतिबिंब असतात. जर तुमचे विचार शुद्ध असतील तर तुमचे शब्दही शक्तिशाली ठरतील. म्हणजे काय बरं? म्हणजे आपले विचार शुद्ध कधी होतील बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये रोज श्रवण घडेल, दत्तगुरूंचं हे नामस्मरण रोज घडेल, समर्थ कृपा घडेल. म्हणजे आपल्याला जे जे चांगलं या मनामध्ये घेता येईल ना तेवढं आपण घेत गेलं ना तर आपोआप आपले कर्मसुद्धा श्रेष्ठ होत जातात. पण आपण तसं करतो का बरं? म्हणून आपण प्रत्येकाने नियमांमध्ये राहणं हे किती गरजेचं आहे हे आता तुम्हाला समजलं असेल. आता पुढची गोष्ट पाहूया. विनाकारण तुमचा कुणीच सगळा सोयरा नसतो. बघा आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल, हे काय बोलता बरं? कारण जगामध्ये आहे ना प्रत्येक नात्यामागे एक कारण असतं, सहकार्य, फायदा किंवा गरज. जर तुम्ही ओळखलं ना तर तुम्ही स्वतःला फसवण्यापासून वाचवू शकता. बघा रतन टाटा या जगामध्ये कुणाला माहीत नसतील असा एकही मनुष्य नसेल. बघा रतन टाटा जोपर्यंत हयात होते ना तेव्हा ते म्हणाले होते व्यवसाय आणि जीवन हे नातेसंबंधाचं रूप आहे. ज्यात स्वार्थ आहे ना तो टिकतो, जो निस्वार्थ आहे तो टिकत नाही. म्हणजे तुम्ही कल्पना करा, तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी सहकार्य शोधत असाल, तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी पैसे किंवा वेळ देत आहात. काही दिवसांनी तुमच्या लक्षात येतं की तो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याकडे आलेला आहे आणि नातं टिकवण्यासाठी नाही. हे ओळखणंसुद्धा महत्त्वाचं आहे ना. कारण नात्यांमध्ये स्पष्टता आणि हेतू ओळखणं तुमचं सामर्थ्य वाढवतं. म्हणजे या जगामध्ये विश्वास जिंकल्याशिवाय कोणतीही लढाई जिंकता येत नाही. हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवा. विश्वास हा नात्याचाच गुण आहे ना, पण तो टिकवण्यासाठी हेतू स्पष्ट असावा लागतो. म्हणून आपण भगवंताची कोणतीही पूजा अर्चना करत असाल, भगवंताचं कोणतं उपवास करत असाल, व्रत करत असाल, पण त्या उपवासामध्ये विश्वास असायला हवा. विश्वास आणि श्रद्धा असेल तर तुम्हाला प्रचिती यायला सुद्धा वेळ लागणार नाही. पण त्यामध्ये हे काम होईल की नाही, हा उपवास मला फळ लाभेल की नाही, अशी जर संकुचित वृत्ती आपली असेल ना तर तुम्हाला कधीच फळ लागणार नाही, ते फळ मिळणार सुद्धा नाही. बघा पुढची गोष्ट पाहूया. निगेटिव्ह प्रश्नांसोबत बुद्धीने खेळा. म्हणजे काय बरं? म्हणजे समाजामध्ये लोक तुमच्यावर प्रश्न निर्माण करतात. काही जण रागानं, काही संशयानं, तर काही जण स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. पण तुमची बुद्धी, संयम हेच ठरवतात ना की तुम्ही त्या प्रश्नांना कसे सामोरे जाता, कसा प्रतिसाद देता. म्हणजे लोकांच्या प्रश्नांना तुम्ही रागात येऊन उत्तर दिलं तर तुमचं भविष्य लोक पाहू शकतं. परंतु या शहाणपणानं उत्तर दिलं ना तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता वाढते. असं समजा की तुमच्या कामावर कोणीतरी टीका केली, ज्यामुळे तुम्ही रागावून प्रतिक्रिया दिली, तर त्या टीकेनं तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. परंतु जर तुम्ही शांतपणे विचार करून योग्य शब्दामध्ये उत्तर दिलं ना तर ती टीका तुमच्यासाठी एक संधी बनते. म्हणजे सुधारणा आणि प्रगतीसाठी ही शक्ती ही शरीरात नाही, ती मनात निर्माण झालेली असते. आणि ती म्हणजे संयम आहे ना. म्हणजे निगेटिव्ह परिस्थितीमध्ये संयम ठेवल्यास तुम्ही एक विजेता ठरू शकता. पण आपण कधी संयम ठेवतो का बरं?
कधीच संयम ठेवत नाही. आपण जे काही कार्य करतो ना, जे काही कार्य हाती घेतो, आपल्याला त्याचा रिझल्ट लगेच हवा असतो. पण जी गोष्ट ताबडतोब मिळते ती जास्त काळ टिकत नाही. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि मेहनत करून आपण केलेली गोष्ट असते ना, ती निरंतर आपल्याला सुख देते. आता तुम्ही विचार करा, तुम्ही श्रवणाला बसलात, तुम्हाला एका गोष्टीचा बोध झाला, तुम्हाला प्रचिती आली, लगेच तुमचा रिझल्ट लागतो का बरं? तुम्ही मनामध्ये विचार केला, भगवंता मला पेपर भरपूर कठीण गेलेले आहेत, मला या पेपरांमध्ये पास करा. आणि जेव्हा बघा आपण त्या पेपरमध्ये सुद्धा पास होतो, त्या एक्झाममध्ये सुद्धा पास होतो आणि नंतर भगवंताला विसरून जातो. म्हणजे आपण संयम पत्करला होता, पण तो कुठपर्यंत पत्करला बरं? जोपर्यंत आपलं जे लक्ष्य होतं ते साध्य होत नाही तोपर्यंत पत्करला. पण भगवंतांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये संयम हा कायमचा असायला हवा. जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये कर्मश्रेष्ठ होत नाहीत ना, जोपर्यंत 2 वेळची उपासना होत नाही, तोपर्यंत संयम कदापि येणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये पेशन्स असायला हवा, नाहीतर विनाश ठरलेला आहे. पेशन्स म्हणजे काय? फक्त थांबणं नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला तयार ठेवणं. म्हणजे जगात ज्यांनी घाई केली ना, त्यांनी आपलं भविष्य गमावलं, आणि ज्यांनी संयम ठेवला त्यांनी साम्राज्यच निर्माण केलं ना. आणि आपल्याला तेच करायचं आहे. तुम्ही स्वामी विवेकानंदजींचं नाव ऐकलेलं असेल. ते म्हणाले होते ना, उभे राहा, धैर्य धरा, संयम ठेवा, कारण मोठं कार्य आहे ना, ते हळूहळू घडत असतं. एका रात्रीत होतं का बरं? पण आम्हा प्रियजनांना एका रात्रीमध्ये घबाड हवं असतं, एका रात्रीमध्ये चमत्कार हवे असतात. आपण यूट्यूबवर असे वेगवेगळे व्हिडिओ बघतो, एका रात्री श्रीमंत व्हा, एका रात्री चमत्कार होईल. हे शक्य आहे का बरं? कधीच नाही. अशा भोंदूगिरीपासून सावध राहा, अंधविश्वासापासून सावध राहा. या अंधश्रद्धा आहे ना, मनुष्याला बरबाद करणारी आहे. म्हणून आपल्या जर जीवन चांगलं करायचं असेल, कर्मामध्ये ठेवायचं असेल, तर दत्त गुरूंची ही कृपा आहे ना, ती आपल्यावर नक्कीच होईल. फक्त ब्रह्ममुहूर्तावर उठून 2 वेळची उपासना करा, सकाळ आणि संध्याकाळ नियमांमध्ये राहा. सर्व काही तुम्ही पाहिलेली स्वप्न आहेत ना, ती तुमची सत्यात उतरणार आहेत. म्हणजे शेतकरी राजा शेतामध्ये बी पेरतो, तो रोज पाणी देतो, काळजी घेतो. जर त्याला उद्या सकाळीच पीक हवं असेल तर ते शक्य आहे का बरं? अजिबात नाही ना. वेळ लागतो ना, ऋतू लागतो, मेहनत लागते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील यश आहे ना, एका दिवसाचं काम नाही. जर संयम सोडला ना, तर तुम्ही अर्धवट वाटेतच हार मानाल आणि तोच तुमचा विनाश ठरेल. आणि आज आपल्या जीवनामध्ये जो नाश पावलेला आहे ना, जे दुःख आलेलं आहे, ते संयम नसल्यामुळंच आलेलं आहे. आपण विचित्र लोकांच्या मागे लागून, आपण हानिकारक लोकांच्या मागे लागून आपलं आयुष्य बर्बादच केलं ना. आपल्या ज्या मित्रावर विश्वास होता, तो विश्वासू मित्र होता, पण तो आज विश्वासू राहिलेला आहे का? अजिबात नाही ना. म्हणून या लोकांपासून तुम्ही सावध राहायला हवं. जी भगवंताची कृपा आज आपल्याला भेटलेली आहे ना, तुमचे पूर्वीचे दिवस आहेत ना, जे अगोदरचे चांगलेसुद्धा होते, काही कांचे वाईटसुद्धा होते, पण आता जो येणारा दिवस आहे ना, तुम्ही स्वप्नातसुद्धा पाहिलेला नसेल, असा दिवस तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आणि तुमचं कल्याणच होणार आहे. तुम्ही ज्यावेळी दुसऱ्यांसमोर बोलता ना, त्यावेळी डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे. म्हणजे तुमचे डोळे आहेत ना, तुमच्या आत्मविश्वासाचा आरसा आहे. जर तुम्ही बोलताना नजर चुकवून बोलत असाल ना, तर समोरची व्यक्ती तुमच्यातील भीती आणि कमकुवतपणा लगेच ओळखते. पण जेव्हा तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलता, तेव्हा तुम्ही जगाला सांगता, माझा स्वतःवर खूप विश्वास आहे. ज्याच्या नजरेमध्ये आत्मविश्वास आहे,
त्याला जग जिंकण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. म्हणजे समजा तुम्ही एका इंटरव्ह्यूला गेला आहात, जर तुम्ही चेहरा खाली करून नजर चुकवत बोललात तर तुमच्याकडे कितीही जरी ज्ञान असलं ना तरी ते इम्प्रेशन खराबच होतं ना. पण जर तुम्ही आत्मविश्वासानं स्मित हास्य करून डोळ्यामध्ये डोळे घालून उत्तर दिलं तर समोरच्याला लगेच जाणवतं हा माणूस खंबीर आहे, हा जबाबदारी पेळू शकतो. म्हणजे जीवनामध्ये आत्मविश्वास आहे ना, हेच खरं भांडवल आहे. आणि डोळ्यात डोळे घालून बोलणं हे त्या आत्मविश्वासाचं पहिलं पाऊल आहे ना. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये तुम्ही भक्ती करायला घ्या की कोणतंही काम करायला घ्या, जर आत्मविश्वास असेल म्हणजे काय बरं, म्हणजे जर आपण दत्तगुरूंच्या भक्ती मार्गामध्ये आलो ना, बघा काही काही दिवस असा येतो की एखादा समोरचा व्यक्ती आपल्या भक्ती मार्गाबद्दल वाईट साईड बोलत असतो आणि तो वाईट साईड जेव्हा बोलतो ना तेव्हा आपण कमकुवत होतो आणि तो भक्ती मार्ग सोडून देतो. पण आपला आत्मविश्वास असेल की माझा दत्तगुरू, माझे दत्तगुरू त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही, माझा भगवंत आहे ना त्याच्या नामस्मरणाशिवाय मी अन्नसुद्धा खाणार नाही. मग आपल्यावर कोणी जरी किती अहंकाराचे जरी हल्ले केले ना तरी आपली भक्ती सुटू शकते का बरं? नाही ना. म्हणून तसं आपण व्हायला हवं. पुढची गोष्ट म्हणजे निर्लज्ज आणि लक्षणीय लोकांपासून दूर राहा. म्हणजे काय बरं, म्हणजे तुमचं आयुष्य आहे ना तुमच्या सभोवतालच्या लोकांवर ठरतं. म्हणजे तुमचे विचार, तुमची प्रेरणा, तुमची दिशा यावर त्यांचा प्रभाव असतो. जर तुम्ही निरंतर निर्लज्ज आणि लक्षणीय लोकांमध्ये गुंतून राहिलात तर तुमची स्वप्न हळूहळू मरून जातात ना. म्हणजे तुमची संगत, संत संगती जर असेल ना तर तुमच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होतं, तुमच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण होते. म्हणजे तुमच्या मनासारख्या गोष्टी व्हायला लागतात. तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवता ना तेच तुमच्या भविष्याची रूपरेषा ठरवत असतात. तुम्ही कल्पना करा, 2 विद्यार्थी आहेत. पहिला विद्यार्थी दररोज अशा लोकांसोबत वेळ घालवतो जे फक्त टीकाच करत असतात, नकारात्मक बोलत असतात आणि त्यांच्याकडे कोणतेही निश्चित ध्येय नाही. पण दुसरा विद्यार्थी आहे ना तो अशा लोकांसोबत वेळ घालवतो जे स्वतःचं ध्येय साधतात, सतत नवीन ज्ञान मिळवतात, सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात. यातील पुढे कोण जाईल बरं? नक्कीच दुसरा जाईल ना. कारण ध्येय आणि सकारात्मकता आहे ना ती संसर्गासारखी असते. यशाचा मार्ग योग्य लोकांसोबत चालण्यापासून सुरू होतो. म्हणून आयुष्यामध्ये योग्य लोकांची निवड करणं ही यशाची पहिली गुरुकिल्लीच आहे ना. म्हणून फक्त चांगला माणूस असणं पुरेसं नाही, तर या जगामध्ये अनेक चांगले लोक असतात. पण सर्वजण यशस्वी होतात का बरं? अर्थातच नाही. कारण फक्त चांगुलपणाचा अर्थ प्रयत्न न करता वाट पाहणं असा कधीच होत नाही. त्यासाठी शहाणपण, धैर्य, योग्य धोरण हवं असतं ना. म्हणून एखादा माणूस नेहमी दुसऱ्यांना मदत करतो हा त्याचा चांगुलपणा आहे. पण जर तो स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष न देता फक्त मदत करत राहिला तर त्याचे स्वतःचे जीवन पुढे जाईल का बरं? कधीच जाणार नाही. यशस्वी माणूस तोच असतो ना जो चांगुलपणाला योग्य दिशा देतो आणि त्यातून कृती करतो. म्हणजे यश हा फक्त चांगुलपणाचा परिणाम नाही, तो योग्य कृती आणि तयारीचा परिणाम आहे. म्हणून तुम्ही चांगले आहात ना हे दाखवण्यासाठी तुम्हाला कृतीने सिद्ध करावं लागेल. म्हणजे तुमची ताकद आणि योजना लपवून ठेवा. बघा भगवंतांनी सुद्धा, श्रीकृष्ण स्वारींनी सुद्धा जेव्हा ते युद्ध झालं तेव्हा अर्जुनाला हीच योजना सांगितली ना, तुझी ताकद तू वाया घालवू नकोस, तुझा संयम तुझ्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर ते कौरव ऐकले असते का बरं? किती बळशाली होते. म्हणून आहे ना आपल्या जीवनामध्ये आपली ताकद जरी किती असेल ना, ती योजना आपली असेल ती लपवून ठेवायला हवी. दुसऱ्यांसमोर जाता कामा नये, जेणेकरून कोणीही तुम्हाला सहज हरवू शकणार नाही. नेहमी शक्ती दाखवणं हे आवश्यक नाही,
ती योग्य वेळेस उघड करण्यासाठी राखून ठेवणं हे खऱ्या अर्थानं यशाचं रहस्य आहे ना. म्हणून सिंह आपल्या पंजाची ताकद रोज दाखवत नाही, कारण तो जाणत असतो ना योग्य वेळ येईपर्यंत ही ताकद गुप्त ठेवणं हेच आपले सामर्थ्य आहे ना. म्हणजे रणनीती ही फक्त धाडस नाही, तर ती गुप्ततेतून यश मिळवण्याचं विज्ञान आहे. म्हणून जो उद्योजक आपल्या नवीन उत्पादनाची कल्पना अगदी सुरुवातीपासून सगळ्यांना सांगतो ना, त्याची कल्पना काही दिवसांनी कॉपी केली जाते, तो स्पर्धेत मागे पडतो. पण जर त्यानं आपली योजना आणि ताकद गुप्त ठेवली असती तर मार्केटमध्ये अचानक प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित करू शकला असता ना. म्हणून तुमची ताकद आणि योजना आहे ना ती गुप्त ठेवा, तुमचं सामर्थ्य दुप्पट होईल. म्हणून यशाची ताकद लपलेली असावी ना, कारण तीच तुमचं विजयाचं रहस्य आहे. म्हणून जास्त विचार करू नका, भोळेपणा सोडा. हा भोळेपणा आहे ना तुम्हाला भक्ती मार्गात सुद्धा मन लावू देणार नाही. जेवढे तुम्ही भोळे असाल ना तेवढे तुम्ही कमकुवत होत जाल. जर तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं असेल, रोज हे निरूपण ऐकत जावा, रोज हे निरूपण श्रवण करत जावा. 2 वेळची उपासना करा, ब्रह्ममुहूर्तावर उठा. जोपर्यंत तुम्ही मौन होत नाहीत ना तोपर्यंत तुमच्या डोक्यामधले विचार कमी होणार नाही. ब्रह्ममुहूर्ताचा तो वारा तुमच्या शरीराला लागू द्या. बघा तुमच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि तुमचा संसार सुखाचा होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.